ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही माझ्या उपचारांमध्ये कोणतीही कमी पडू दिली नाही. तुम्ही परक्या मुलीसाठी एवढा मोठा खर्च केलात आणि सर जर मी आश्रमात असते ना, एवढा खर्च आम्हाला परवडलाच नसता. मग कोण जाणे माझा जीवही गेला असता. पण तुम्ही माझ्या उपचारात कोणतीही कमी पडू दिली नाही आणि या गोष्टीचं माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे. तुम्ही घेतलेली काळजी, तुम्ही केलेली धावपळ याची परतफेड मी करू शकत नाही. पण निदान तुम्ही जो काही खर्च केलाय त्याचे पैसे परत देऊ शकते. आणि सर जरा मला वेळ लागेल, पण थोडे थोडे करून पैसे परत करेन. हे ऐकून अर्जुन खूपच चिडतो आणि तो रागाने डायरी टेबलवर फेकतो आणि बेडवर जाऊन झोपतो. तर सायली विचार करू लागते की सरांना अचानक काय झालं असेल. इकडे नागराज आणि प्रिया बोलत असतात. प्रिया नागराजला बोलते, महिपतवर चिडलात ते बरोबर केलं, पण एवढं चिडायला नको होतं. नागराज म्हणतो, एवढं चिडायला नको होतं म्हणजे काय? तो महिपत नुसत्या मोठ्या बाता करतो, पैसे खातो, एक काम धड करत नाही. प्रिया म्हणते, पण आपण एकत्र काम करण्यातच आपला फायदा आहे ना. त्यावर नागराज म्हणतो, तू मला शिकवणार मी काय करायचं आणि कसं करायचं? त्यावर प्रिया म्हणते, मी शिकवत नाही तुम्हाला, तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही काम करतो ना. फक्त विचार करा, आपण जर एकमेकांच्या विरोधात गेलो तर कसं चालेल? त्यावर नागराज म्हणतो, मग मी काय करू? त्या महिपतला मांडीवर घेऊन बसू? 20 वर्षांपूर्वी एक साधं काम दिलं होतं त्याला, 3 माणसांना मारायचं, तेही जमलं नाही त्याला. आता सायलीला मारायचं त्यानं ठरवलं होतं, तेही जमलं नाही त्याला. मला त्या महिपतचं तोंडही बघायचं नाही. अरे 50 गुंड मिळतील मला इमानदारीने काम करणारे. त्यावर प्रिया म्हणते, मिळतील ना, 50 गुंड मिळतील, पण त्यातला प्रत्येक गुंड फक्त पैशांसाठी काम करेल. पण महिपतचं तसं नाहीये. त्याचे हात दगडाखाली अडकलेत. त्याची मुलगी खुनाच्या केसमध्ये अडकू नये म्हणून तो जास्त मेहनत घेईल. तेवढ्यात रविराज तिथे येतो आणि तन्वी अशी हाक मारतो. रविराजला बघून नागराज आणि प्रिया दोघेही खूप घाबरतात. त्यांना असं वाटतं की रविराजने आपलं सगळं बोलणं ऐकलं. पण रविराज त्यांना विचारतो, काय एवढं बोलणं चालू आहे तुमच्यात? त्यावेळेस नागराज म्हणतो, काही नाही रे, मी तन्वीला समजवायला आलो होतो. आता तिने लग्नाचा विचार करायला हवा. बघ ना, आम्हीचं एवढं चांगलं स्थळ होतं. आता तू पसंत केलेल्या मुलाला तन्वीने हो म्हणायला हवं. म्हणजे सुमनचं आणि तुझं बोलणं झालं ना, तर तिने मला सगळं सांगितलं. तेव्हा रविराज तन्वीला म्हणतो, तन्वी बेटा, माझ्या एका क्लायंटचा मुलगा आहे, त्याला भेटून बघशील? तेव्हा प्रिया म्हणते, पण बाबा. रविराज म्हणतो, पण काय बाळा, तू तर बोलली होतीस ना तुला अर्जुनला विसरायचं आहे म्हणून. नागराज आणि रविराज दोघेही प्रियाच्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा प्रिया साक्षीला मेसेज करते की मी नागराज आणि तुझ्या अण्णाच्या पॅचअपचं ट्राय करते. तिकडे अर्जुन रात्रीच उठून बेडवर बसतो आणि त्याला आठवू लागतं सायलीचं ते बोलणं. त्याला काय करावं तेच कळत नाही. तो एकदा सायलीकडे बघतो तर ती गाढ झोपलेली असते. हे बघून तो बेडवरून उठतो आणि ती डायरी घेतो आणि त्या डायरीमध्ये मनातल्या सर्व गोष्टी लिहायला सुरुवात करतो. पूर्णा जी झोपलेली असते आणि तिला एक स्वप्न पडतं. या स्वप्नामध्ये ती पाहते की तिने कसं प्रतिमाला वचन दिलेलं असतं की अर्जुन आणि तन्वीचं लग्न लावून देईल. पूर्णा आजीला जेव्हा प्रतिमा तिच्या खोलीत भेटायला येते आणि म्हणते, मी ठीक नाहीये पूर्णा आई, खूप अस्वस्थ वाटतंय. पूर्णा आजी विचारते, काय ग, काय झालं? तेव्हा प्रतिमा म्हणते, काय झालं हे तू मला विचारतेस पूर्णा आई? तू मला दिलेलं वचन विसरलीस. पूर्णा आजी म्हणते, वचन? अगं असं कसं विसरेल मी ते वचन? प्रतिमा म्हणते, मग माझ्या मुलीशी असं का वागतेस तू? माझ्या तन्वीला तिच्या हक्काची जागा का मिळत नाहीये पूर्णाई? तिचा मान तिला दे ना. या घरात आणि तुझ्या मनात सुद्धा अर्जुनची बायको फक्त तन्वी असू शकते, पण ती आता माझ्याशिवाय खूप एकटी आहे. तिला तुझ्या मायेची, तुझ्या प्रेमाची गरज आहे. माझ्या तन्वीला आपलं मान पूर्णाई. आणि मग बघ, सुभेदारांच्या घरात फक्त आनंद असेल. हे प्रतिमाचं सगळं बोलणं ऐकून पूर्णा आजी खडबडून जागी होते. दुसऱ्या दिवशी सायली जेव्हा झोपेतून उठते तेव्हा तिला अर्जुन साईडला दिसत नाही. म्हणून ती विचार करू लागते की सर एवढ्या सकाळी उठून कुठे गेले? ऑफिसला तर गेले नसतील ना. आणि ती आवरायला सुरू करते. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. तेव्हा सायली त्याला बोलण्याचा प्रयत्न करते. ती त्याला विचारते, माफ करा सर, मला उठायला उशीर झाला. नाश्ता करून जाल ना तुम्ही? मी करते हा पटकन नाश्ता. सर तुम्ही काही बोलत का नाही? अर्जुन त्याच्या सगळ्या फाईल्स घेतो आणि तिथून निघून जातो. सायली मागे विचार करायला लागते की काय झालं असेल नेमकं यांना? माझ्याकडून काही चूक झाली का? अर्जुन बाहेर जाऊन गार्डनमध्ये बसलेला असतो आणि सायलीच्या हॉस्पिटलच्या हिशोबात दल आठवत असतो. तेवढ्यात तिथे चैतन्य येतो. चैतन्य त्याला विचारतो, तू ऑफिसला कधी येणार? त्यावर अर्जुन म्हणतो की मी जर घराबाहेर पडलो ना, मिस सायलीसुद्धा लगेच जातील घराबाहेर, जातील भाजी वगैरे आणायला. आणि जोपर्यंत तो अटॅकर बाहेर फिरतोय ना, तोपर्यंत मी ही रिस्क नाही घेऊ शकत. अर्जुन चैतन्यला विचारतो, त्या अटॅकरबद्दल काही माहिती मिळाली का? तेव्हा चैतन्य त्याला सांगतो की सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्या अटॅकरचा मी स्केच दिला आहे. लवकरात लवकर आपल्याला माहिती मिळेल. तू फक्त सायलीची काळजी घे. तेव्हा अर्जुन त्याला सांगतो, त्या बऱ्या झाल्या आहेत, जरा जास्तच बऱ्या झाल्या आहेत. खूप डोकं चालतं त्यांचं. त्यावर चैतन्य हसतो आणि विचारतो, काय झालं? अर्जुन म्हणतो, अरे सायलीने हॉस्पिटलमध्ये जो जो खर्च झाला ना, त्यांच्यावर तो सगळा लिहून ठेवला आहे आणि म्हणे ते सगळे पैसे मला परत करतील. ते कर्ज नको आहे त्यांना. आता मी त्यांच्यासाठी खर्च पण करायचा नाही का? आणि
कर्ज कसं झालं? मी त्यांचा कोणी लागत नाही का? त्यावर चैतन्य अर्जुनला विचारतो, कोण लागतोस? अर्जुन म्हणतो, नवरा बायको आहोत ना आम्ही. चैतन्य म्हणतो, खोटे खोटे. सायली बेडरूममध्ये असते आणि तिची डायरी ती घेते. तेव्हा तिला कळतं की अर्जुनने यामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे आणि ती ते वाचायला सुरू करते. त्यामध्ये अर्जुनने लिहिलेलं असतं की मिसेस सायली, तुम्ही हॉस्पिटलचा हिशोब अगदी बरोबर लिहिलात, पण तुम्ही तुमच्या इन्कमबद्दल काहीच लिहिलं नाही. तुम्ही माझ्या नाश्त्यापासून सगळं काही मॅनेज करता, माझं घर आवरता, फक्त माझीच नाही तर माझ्या पूर्ण फॅमिलीची काळजी घेता. मग या सगळ्याचा हिशोब लिहायला तुम्ही विसरून गेलात का? आणि सगळ्यांची काळजी तर एखादी नर्ससुद्धा घेईल, पण तुम्ही माझ्या माणसांना जीव लावला, त्याचं पेमेंट तुम्हाला मिळायला हवं ना? माझ्या आईच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे सारखं हसू असतं, त्याची काय व्हॅल्यू ठरवायची मिसेस सायली? आणि माझ्याशी तुमचं काहीतरी नातं असेल, मैत्रीचं किंवा माणुसकीच, म्हणून तर जेव्हा मी किडनॅप झालो होतो तेव्हा तुम्ही मला सोडवलात, त्याची किंमत काय ठरवायची मिसेस सायली? पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही माझ्या डायरीमध्ये जे काही लिहिलं ते वाचलं. मला मनापासून फक्त एवढंच वाटतं की माझ्यामुळे तुमच्यावर ओझं नको व्हायला, पण माझ्या हे लक्षातच आलं नाही की काही कर्ज फेडण्यासाठी नसतातच, त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहावं लागतं. सगळे जेवत असतात आणि पूर्णाजी सायलीला म्हणते, ह्याच्यामुळे अर्जुनच्या जीवाला धोका आहे.